गगनगिरी महाराज या भुई बावड्यात गेल्यानंतर काय झालं, गगनगिरी महाराजांना त्यांचं सत्व पाहण्यासाठी विषारी फळे दिली खाण्यासाठी, विषारी फळे. अरे देवाची परीक्षा बघा, पण साधूच्या परीक्षेला हात घालू नका. साधूचा कोप झाला, आयुष्यात बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण साधू हा देवापेक्षा श्रेष्ठ असतो. देव बोलला ते वचन पूर्ण होत नाही, पण साधूच्या मुखातलं वचन सत्यच होतं. स्वर्गातले देव इथे येतात. आणि म्हणून गगनगिरी महाराज म्हणतात, मस्तक हे पायावरी, गगनगिरी महाराज सांगतात, तुमचे प्लास्टिकचे हात डॉक्टराकडे तयार आहेत, पाय तयार आहेत, संपूर्ण मानेखालील सगळी बॉडी तयार आहे, पण मस्तक तयार नाही. म्हणून सरकार सांगतं हेल्मेट वापरा आणि मस्तक वापरा. पण गगनगिरी महाराज सांगतात मस्तकामध्ये काय ताकद आहे. सटवीचे रात्री न विसंबने वाती. 5व्या दिवशी, आपल्या जन्माच्या 5व्या दिवशी सटवी दिवाचा तेल लावते, कारण सटवी आपलं नशीब लिहिते कपाळावरच. आणि सटवीचा लिका न चुके ब्रह्मादिका. ब्रह्मदेवाने सटवीने लिहिलेलं हे नशीब देवाच्या बापाला बदलता येत नाही. पण महाराज म्हणतात तेच मस्तक माझ्या चरणावर ठेवलं तर कपाळावरच्या रेषा बदलल्या जातात. हा अधिकार गुरुचरित्राच्या 22व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. दत्त महाराज सांगतात की ब्रह्मा आपल्या कपाळावरच्या अक्षरचे ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे, ती श्री गुरु चरणस्पर्शद्वारे दुष्टाक्षरे शुभ होती. म्हणून जोडून या कर चरणी ठेविला माता, चरणी ठेविला माता, करिसावी विनंती माझी हरिनाथा, करिसावी विनंती माझी हरिनाथा. चरणी ठेविला माता, करिसावी विनंती माझी म्हणून 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. पण कशी, मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे, सचितानंद बाबा अधुरे लेखक झाला. त्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे भगवद्गीता ज्ञानेश्वरी महान सोपी आहे, पण ती समजायची असेल तर काय केलं पाहिजे. गुरु संप्रदाय स्वीकारल्या विना याचे अनुष्ठान करू जासी, परिणाम तरी होईल अर्जुना समुद्र मंथना सारिका. ज्ञानोपराय म्हणतात मी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव पासर लिहिला, अमृत अनुभव लिहिला, हरिपाठ लिहिला, हे सगळं सर्व श्रेय माझ्या सद्गुरूच आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. म्हणून दत्त जयंती आहे, पण कुणाची? सद्गुरुनाथांची. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रैलोक्यता. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी जळमलिना. गुरु हे वैराग्याचे मूळ, गुरु हे परब्रह्म केवळ, गुरु हे मुक्तीचे मंडन, गुरु हे पापाचे खंडन, नाना परिवारी तसे. गुरु ही कामधेनु गाय, भक्ता गरी दुब तसे. म्हणून
ज्यानं सद्गुरूंची पूजा केली त्याला इतर देवांची पूजा करायची गरज नाही. सकळई तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचं स्नान झालं, सगळ्या तीर्थाचं दर्शन झाल्याचं पुण्य आहे. तसं गगनगिरी महाराज सांगतात, स्वतः म्हणतात, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 गगनगडासी जाण एक वेळा. काशीला 5 वेळा जाऊन जे पुण्य मिळतं ते एकदा गगनगडावर आल्यावर पुण्य मिळतं का? काशी देह विटंबने द्वारके जाळणे. काशीला देह मोक्ष होतो, मोक्ष देऊन उदार. काशी होय पीर परी ते लागे शरीर वेचणी लागे. काशीमध्ये देहाची विटंबना आहे. अर्ध प्रेत जाळला की गंगेमध्ये टाकून देतात. द्वारकेमध्ये प्रेत चालतात, पण गगनगडावरती जिवंतपणी ब्रह्मरूप होण्याचं ठिकाण गगनगड आहे. कारण हा गगनगड हा तपोभूमी आहे की नातांच्या पदस्पर्शानं पावन झाले. या गगनगडावरचा दगड साधू झाला, वृक्ष साधू झाले. म्हणून आम्ही कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होता, तिथं आम्ही सांगतो, काय सांगतो, भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही, मातेसारखं दैवत नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विश्वामध्ये गगनगिरी सारखा साधू नाही. एकदा महाराज म्हणतात, बर्फानी दादा, एक हिमालयाचा योगी बर्फानी दादा कुंभमेळ्यासाठी नाशिकला आले. पहिल्यांदाच गगनगिरीची त्यांची नजरानजर झाली आणि गगनगिरीच्या नजरेचं सामर्थ्य बर्फानी दादानी ओळखलं. काय सामर्थ्य आहे? कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, दुधानाई भेटी अंगसंगी. चित्तातली ताकद गगनगिरींची ओळखली आणि बर्फानी दादांच्या मुखातून अमृतवाणी बाहेर पडली. काय पडली? अरे नुसताच गगनगिरी नाही, हा गगनगिरी कोण आहे? सिद्ध को सिद्ध आदि सिद्ध सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज. सगळे सिद्ध तपस्वी आहेत. त्या सगळ्या सिद्धांचे सिद्ध कोण असतील तर ते गगनगिरी महाराज आहेत. त्यांनी मानवंदना दिली, नवल नाही. देवानी मानवंदना दिली, गगनगिरीना नवल नाही. धर्मराजानं मानवंदना दिली, नवल नाही. ज्यांना बोलता येत नाही त्या हत्तीनं, त्या गजेंद्रानं गगनगिरींची ताकद ओळखली. हजारो साधू मध्ये वर्षाला मी सांगतो, नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या त्या हत्तीनं गगनगिरी महाराजांच्या गळ्यामध्ये हार घातला. का? पशुआईचा प्राणी तोही ठेविला चरणी, मग माणसाईचा प्राणी कान लागे. आम्ही मानवाने वर्णावे ते काय, आम्ही मानवाने वर्णावे ते काय, सुरवरते पायवरती तारे. आम्ही मानवाने वर्णावे ते काय, सुरवर ते पाय वंदिता ती. आज गगनगिरींचा महिमा ऐकायचा आहे. 2025 ची ही दत्त जयंती 21व्या शतकातलं 25 वर्ष संपत आहेत आणि हा योग आहे. गुरुवारी दत्त जयंती आली आणि 2026चा दिवस 2000 नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारानेच होत आहे. आणि म्हणून एक विशेष महत्व आहे. आणि महाराज म्हणतात 21व्या शतकातलं 25 वर्षे पूर्ण झाली, 75 राहिली. त्या सगळ्या भक्तांना मी घेऊन एका विशाल वाटकडून मी निघालो आहे. पण काय करा, मी डोंगरावर पुण्य केलंय, काय करा, नामस्मरण करा. का हो? नामस्मरण का करायचं? भक्ती करा, दान धर्म करा, भगवंताची सेवा करा. का सांगतात? दारूच्या बाटलीची किंमत वाढली, दुधाच्या बाटलीची किंमत वाढली, पाण्याच्या बाटलीची किंमत वाढली, जगात सगळं सिलेंडर वाढलं, सगळं वाढलं, पण काड्याची पेटीची काय किंमत वाढली नाही. का हो? आग लावायच्या वस्तू कधी वाढत नसतात, आग लावायच्या शिक्षा भोगतात. कारण गगनगिरी महाराज म्हणतात रोग घालवायचा विचार फक्त डॉक्टराकडे असतो. तो डॉक्टर जर व्यवस्थित असेल, तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, नाही करी जगी उपकार. अरे डॉक्टरलाच रोग झाला असेल तर वैद्याला तो बरू करू शकत नाही. महाराज म्हणतात, गगनगिरी महाराज, एक डॉक्टर नवीन ऑपरेशन करायला गेला आणि ऑपरेशन करायला गेल्यानंतर त्यानं काय न्यावं? ऑपरेशनला हार नेला होता, हार. तेव्हा तो रोगी विचारतो, काय हो डॉक्टर साहेब, माझं ऑपरेशन करायचं आहे.
तेव्हा त्याच्यासाठी कात्री लागते, औषध लागतं, कापूस लागतो. हा हार कशासाठी? तेव्हा डॉक्टरनं सांगितलं माझ्या जीवनातलं पहिलंच ऑपरेशन आहे. जर ते ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं तर हार मला, आणि जर अयशस्वी ऑपरेशन झालं तर हार तुला. म्हणजे सांगायचं काय, तसंच आमचं चाललंय. मोले घातले रडाया नाही आसवानी माया. तुकोबरा म्हणतात एका देशात अशी पद्धत आहे, घरातलं कोण मेलं तर घरातली माणसं रडत नाही, हाजरी देऊन माणसं रडायला लावतात. जो काही ओळ्या मोठ्याने रडेल त्याला 500 रुपये हाजरी. मग सांगा मेलेल्याबद्दल त्याला काही चिंता आहे का? सासू मेली सून रडे. सासू जर मेली सोनं जाऊन तिथं जीवन शिल्लक असतो, डोळ्यातनं पाणी येत नाही, मग काय करते? शेणपुटाचा धूर करते. सासू मेली सून रडे धुरावरी धरून डोळे. तसं नको, अंतकरणातनं प्रेमाने एकदा भजन करा आणि कीर्तनाच्या विषयाला सुरुवात करू. सगळ्यांनी गगनगिरी माझा हात मारू. त्या खोपोलीतनं महाराज आज गगनगड बघत आहेत. हा सोहळा, दिव्य सोहळा महाराजांना आनंद झाला पाहिजे असं भजन करा. कंठी प्रेम दाटे नैनी निरो लुटे हृदय प्रगटे रामरूप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा. स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा. गगनगिरीच्या नामामध्ये किती शक्ती आहे आणि गगनगिरीच्या शक्तीपेक्षा त्यांच्या विभूतीमध्ये किती शक्ती आहे. गगनगिरींचा शिक्का धाक पडे ब्रह्माधिकार. असा शिक्का आहे ब्रह्माधिकाला सुद्धा धाक पडतो. परवा आमच्यामध्ये एकाला भूत बाधा झाली, पिशाची बाधा. काय केलं त्याची पिशाची बाधा उतरणा. गगनगिरीची एक विभूती पाण्यामध्ये टाकली, त्याला पाणी प्यायला दिलं. ते पाणी प्यायला तयार होईना. ते म्हणायचं पाण्यामध्ये मला गगनगिरी दिसतात, मी काय पाणी पिणार नाही. म्हणजे सूक्ष्म रूपानं गगनगिरीना भिणारी एवढी व्यक्ती आहेत. बोरिवलेचे भट काका होते, भट काका. त्यांची पत्नीला कॅन्सर झाला, कॅन्सर. डॉक्टरने सांगितलं काही विलाज नाही, पेशंट घराकडे न्या. 8 दिवसाचं पेशंट आहे. भट काकाने त्या बाबीला परत आणलं आणि गगनगिरींच्या फोटोकडे बघितलं काकीनं. फोटो उशाला घेतला. 2 दिवस ती भट काकाची बायको रडत होती, डोळ्यातून अश्रू वाहत होत्या. गगनगिरी स्वप्नात गेले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आशीर्वाद दिला. आणि भट काका खोपोलीला आले. भट काकाने सांगितलं आता मी तुम्हाला आमची पत्नी आणू शकत नाही. काय झाले? असं झाले. विभूती दिली, जा म्हणजे विभूती दे. विभूती दिली, कॅन्सर निघून गेला. आणि ती भट काकाची पत्नी भाभी महाराजांच्या दर्शनाला आली. बाबा मी आता वाचलो, पण मला एका कुंभमेळ्याला न्या. अरे तुला एकाच काय, महाराजांच्या मुखात जीवन आहे, तुला मी 3 कुंभमेळा बघायला लावणार आहे. म्हणजे 12 2 24 12 दीर्घ 36 वर्ष आयुष्य महाराजांनी वाढवून दिलं. आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. एक धनगराची पत्नी महाराजांच्याकडे आली. मूल झालं, मूल होईना, मुलासाठी आली. तिला मूल झालं, सुंदर असा मुलगा झाला. पण धनगराची बाई आणखीन 15 दिवसात महाराजांच्याकडे आली. महाराज मूल झालंय, मुलगा टवटवीत आहे, देखणा मुलगा आहे, माझा कुळदीपक चांगला आहे, पण महाराज माझ्या स्तनात दुधाच्या धारा नाही, दूधच बंद आहे, माझं बाळ कसं जगायचं. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्वाई. मुल्ला होकर बाद पुकारे, हो का अल्लाह भैरा है, मुंगी के पाव घुंगुर बजा, वो भी अल्लाह सुनता है. मुंगी
मुंगीच्या पायाचं मनोगत ओळखणारे गगनगिरी ओळखलं. स्तनामध्ये दूध नाही, विभूती दिली. 2 दिवसात विभूतीचं प्राशन केलं, दुधाच्या धारा सुटल्या. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही. तुका म्हणे त्याचे नाव गगनगिरी, करा निरंतर ध्यान त्याचे. अरे दुधाची उत्पत्ती सुद्धा महाराज देतात, म्हणजे महाराज सांभाळतात, जन्म देतात आणि आपल्या बरोबर घेऊन सुद्धा जातात. ही ताकद गगनगिरी. एकदा भजन करा. दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ, हरि ओम. दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, हरि ओम. दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा. महाराज म्हणतात, महाराजांचा उपदेश आहे, काय म्हणतात? संकटाला कधी घाबरायचं नाही, संकटाला सामोरं जायचं. कारण शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाय पवित्र शरीरा ऐसे. शरीर दुःखाचं कोटार आहे, पण काय करा, संकटाला कधी घाबरायचं नाही. मी 5 फूट उडी मार म्हटलं की 6 फूट उडी मारणारा मला भेटला की मला आनंद होतो. का? त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्याची ताकद आहे. तशी नामाची ताकद वाढवा. कारण गगनगिरी महाराज म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळगडाची पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे लढवत होते आणि बाजीप्रभूनं येईल त्या सैन्याला मारायचं, पण हजारो सैनिक एकटा लढतो. काय काय बाजीप्रभू करणार? बाजीप्रभूच्या अंगाला इंच इंच जखमा झाल्या, रक्त वाहत होतं. यमराज हजर होते प्राण घेण्यासाठी, पण बाजीप्रभूनं त्या यमाला सांगितलं, यमराज माझा प्राण तुमच्या ताब्यात मी देणार नाही. का? जोपर्यंत माझा राजा विशाळगडावर पोहोचत नाही, जोपर्यंत मला तोफाचा आवाज माझ्या कानावर ऐकू येत नाही, तोपर्यंत माझा प्राण तुझ्या ताब्यात देणार नाही. महाराज विशाळगडावर पोहोचले, तोफांचा आवाज आला आणि बाजीने आवाज ऐकला आणि बाजीने सांगितलं, यमराजा आता माझा प्राण तुझ्या ताब्यात देण्यास मी तयार आहे. म्हणजे प्राणाला सुद्धा थांबवण्याची शक्ती भक्तामध्ये असली पाहिजे असे गगनगिरी महाराज सांगतात. आणि म्हणून परवाच 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. मला वाटत होतं आमचा देश आता पवित्र देश, पवित्र ती भूमी, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. या देशात माझ्या माऊलीने अवतार धारण केला. गगनगिरी सारखे योगी आले. आता देश चांगलाच असं वाटत होतं, पण दुःशासनासारखी, अरे दुर्योधनासारखी पुन्हा अवलाद माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येत आहे. यज्ञाबाळ, त्या यज्ञाबाळावर काय उपकार होते. यज्ञाबाळ शिवाजी राजाला म्हणते, राजे मला शिकायचं होतं. 4 वर्षाची मुलगी माझ्या हातात पेन्शन धरायची होती, माझ्या आई वडिलांना आधार होता, मला शिकायचं होतं, मला शाळेत जायचं होतं, मला या मुलीचा आनंद लुटायचा होता. काय मी चूक केली? या 4 वर्षाच्या यज्ञावर त्यानं बलात्कार केला. राजे तुम्हाला विनंती आहे, शिवाजी राजे तुमची न्याय व्यवस्था कुठे गेली? तुमची न्याय व्यवस्था होती ना, आता न्याय व्यवस्था का नाही? राजे म्हणतात, यज्ञाबाळा या देशामध्ये अत्याचार, व्याभिचार, भ्रष्टाचार चाललेला आहे. पण यज्ञाबाळ म्हणते, राजे आता तुमची गरज आहे, मला भीती नाही. माझा प्राण गेला, मी कुणाच्या तरी पुण्यवानाच्या पोटी आणि जन्माला येईल, पण माझ्यासारख्या बाळाचा, निष्पाप बाळाचा आणखीन कुठला प्राण जाऊ नये. म्हणून माझी विनंती आहे राजे, तुम्ही यावं पाहिजे. छत्रपतींना विनंती केली मंडळी. तसं गगनगिरी महाराज म्हणतात, आपल्या भक्तांना सांभाळण्यासाठी सतत नाम चिंतन करा. कारण सनाताची माय कोणी होईल? अनाथाची माय होणारी. गगनगिरी महाराज असताना एका बाईला ऍडमिट केलं होतं. गर्भामध्ये बाळ वाढत होतं. 9 महिने पूर्ण झाली आणि डॉक्टरनं जवळ घेतलं, तपासणी केली, बाळ आडवं लागलं होतं. डॉक्टरनं सांगितलं, त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं, सांगितलं बाळाला मी वाचवू शकत नाही, एक बाळ तरी वाचेल नाहीतर आई तरी वाचेल. आईनं ऐकलं आणि आईनं डॉक्टरना आत बोलवून घेतलं. साहेब तुम्ही काय म्हणता? तुम्ही ऐकले. जर माझ्या गळ्यात 16व्या वर्षी मी तुळशीची माळ घातली, मला आता भीती नाही, पण माझा कुलदीपक वाचला पाहिजे, माझ्या बाळानं जग पाहिलं पाहिजे,
माझा बाळ शाळेला गेलं पाहिजे, माझ्या बाळानं यज्ञदान केलं पाहिजे, माझा बाळ संतांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. मला मारा पण माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. गगनगिरींची हाक गगनगिरीने ऐकली आणि ते बाळ एका मिनिटामध्ये सरळ झालं. आई वाचली आणि बाळही वाचलं. ही गगनगिरीची ताकद आहे. भजन करा. दिगंबरा दिगंबरा पालवल्लभ दिगंबरा. पालवल्लभ दिगंबरा. स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा. हरि ओम. स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा. हरि ओम. दिगंबरा दिगंबरा पालवल्लभ दिगंबरा. म्हणून महाराज सांगतात, माणसाच्या जन्माला आलात ना, हे जीवन व्यसनामध्ये वाया घालू नका. तुम्ही दारू पित असाल ना, ती दारू माझ्या ओट्यामध्ये द्या, मी खोपोलीच्या पाताळ गंगेमध्ये सोडतो. पुन्हा दारू पिऊ नका. आमची राधा काकू एका बाईला म्हणते, बाई जरासं लाटणं पाहिजे होतं. म्हणजे कशासाठी? स्वारी जरा पिऊन आली, जरा बघतो तमाशा. म्हणजे लाटणं न्यायला काही माझी अडचण नाही, लाटणं ने काय तमाशा करायचा ते कर, पण काम झालं की लगेच लाटणं आणून दे. म्हणजे कशासाठी? माझा यायची टायमिंग झालेली. म्हणजे आपण सगळेच व्यसनामध्ये आहोत. महाराज म्हणतात, पाहे पा शरीराच्या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्याता गवा सांडूया. ज्या भगवंताने आपल्याला कामासाठी पाठवलंय ते काम करा. कारण महाराज म्हणतात, गगनबावड्याच्या एका माणसानं एक घोडा चोरून आणला, रेसचा घोडा. आणणार नाही, समजा कीर्तनात समजायला काय अवघड आहे. एक घोडा चोरून आणला आणि चोरून आणलेला घोडा अकलूजच्या बाजारामध्ये विकायला लावला. पहिलं गिराक आलं, म्हणजे घोडा द्यायचा, काही द्यायचा, किती किंमत? 1,10,000. पहिल्या गिराकानं घोडा 70,000ला मागितला, म्हणला घोडा द्यायचा नाही. दुसरं गिराक आलं, त्याने 80ला मागितला, घोडा द्यायचा नाही. तिसऱ्या गिराकानं 90ला मागितला, घोडा द्यायचा नाही. म्हणजे घोड्याची किंमत बाजारात वाढत चालली. कारण आणलाय कसा? चोरून, आणि लावलाय कसा? बाजारामध्ये विकण्यासाठी. चौथं गिराक आलं, ते म्हणलं घोडा द्यायचा, काय द्यायचा, किती किंमत? 1,10,000. 1,20,000 देतो, 10,000 जादा देतो, पण घोड्याची चाल बघितल्याशिवाय एक पैसा हातात मिळणार नाही. त्यानं कबूल केलं. चौथं गिराक चाल बघण्यासाठी घोड्यावर बसलं. जे अकलूजच्या बाजारातनं बाहेर गेलं ते अजून आलेलं नाही. म्हणलं आणला कसा? चोरून. नेला कसा? पहिलं गिराक आलं, घोडा आणला का? दिला का? दिला. तिसरं गिराक आलं, केवढ्याला दिला? जेवढ्याला आणला का तेवढ्यालाच दिला घेऊन. तुझं महाराज म्हणतात, अरे कशासाठी जन्माला आलात? थोडं दान करा, दान धर्म पुण्य करा, नामस्मरण करा, नामस्मरणाची ताकद वाढा. पवित्र गगनगड सर्वांना ठाव, गगनगिरी आहे या दैवताचं नाव. गगनगिरी आहे या दैवताचं नाव. पवित्र चांगल्या माणसाला आयुष्य कमी आहे,
समाजाला ज्या माणसाची गरज आहे त्याला आयुष्य मर्यादा कमी आहे ते निघून जातात, आणि जे समाजाला नको असतं ते प्रत्येकाच्या 12वीला हजर असतं. का तर तुकोबारायांचा गाथा कुणी बुडवला? भावकीनं बुडवला. कुत्र्याचं आणि गाढवाचं ठरलं. कुत्रं काय म्हणतं गाढवाला, अरे जा त्या पठारावर बसूया, आधी कोण जाऊन बसेल तो या देशाचा राजा होईल. गाढव म्हणतो अरे कशाला पैस धरतोस, मला काय चालता येत नाही. अरे धर तरी. गाढवानं पैस धरली आणि गाढव जाऊन त्या पठारावर बसलं. गाढव राजा झाला. 2 दिवस आलं, 3 दिवस झालं, कुत्र्याचा पत्ता नाही. 4था दिवस उजाडला. लंगडत 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 कुत्र आलं आणि कुत्र गाढवाला म्हणतं अरे तुझंच बरोबर आहे, तूच राजा होणार. अरे काय झालं, काय सांगू म्हणला, प्रत्येक गलीत भावकी आडवी आहे, जाऊच दिना म्हणले. 2 दिवस नाही मला 3 दिवस तुझ्यापर्यंत यायला पोचलं. अरे जिवंतपणी सरळ जगू देत नाही आणि मेल्याशिवाय खांदा दिल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव भावकी आहे. तेव्हा भावकीपासून गती, प्रगती, अधोगती. गती ही कुत्र्याला आवडत नाही आणि आपली झालेली प्रगती आपल्या भाऊबंधाला आवडत नाही, आणि अधोगतीला गेलेले जीव संतांना आवडत नाही. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जनतेचा उद्धार करायचा असेल तर संत महात्मे यावे लागतात आणि त्यांच्याशिवाय उद्धार होत नाही म्हणलं. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज, गगनगिरी महाराज सांगतात साधूचं वैराग्य असं असतं, उशाला सुद्धा साधूच्या उशाला वैराग्य झोपलेलं असतं. साधूच्या ठिकाणी वैराग्य जाग कसं असतं बघा. 450 वर्ष आली तुकोबारायांना जाऊन, 450 वर्षे. पंढरपुरामध्ये तनपुरे महाराजांचा मठ आहे. तनपुरे महाराज, बद्रीनाथ महाराज, त्यांनी तुकाराम महाराजांची मूर्ती बसवली आणि त्या संगमराव मूर्तीला सोन्याचा मुलाम द्यायचं ठरवलं. सोन्याचा मुलाम 2 लाख रुपये त्या किमतीला ठरवलं आणि सोन्याचा मुलाम द्यायचं ठरवलं. मूर्तीनं तो मुलाम स्वीकारला. पूर्ण झाला की तो मुलाम आपोआप खाली पडायचा. तुकारामांच्या मूर्तीनं सोन्याचा मुलाम स्वीकारला नाही. मूर्तीमध्ये एवढी ताकद, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना किती ताकद होती. रुक्माबाई सत्य बघण्यासाठी आली. तुकारामाने सगळी संपत्ती वाटून टाकली. बायकोला एकच लुगडं होतं. तुकोबारायांची पत्नी आंघोळीला बसली होती आणि माझी रुक्मिणी माता सत्व घेण्यासाठी आली आणि तुकोबारायण म्हणती मला काहीतरी द्या. अगं काय पाहिजे सांग. काय नाही, मला तुमच्या बायकोचं एक लुगडं द्या. लुगडं, एकच लुगडं होतं. बायको आंघोळीला बसली होती. उचललं लुगडं, दिलं रुक्माईला आणि तुकोबाराने आपला शेला बायकोला नेसण्यासाठी ठेवला. का? माझ्या तुकोबारायांचं एवढं सत्व का घेतलं? गगनगिरी महाराज या भुई बावड्यात गेल्यानंतर काय झालं? गगनगिरी महाराजांना त्यांचं सत्व पाहण्यासाठी विषारी फळे दिली खाण्यासाठी. विषारी फळे. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवा. गगनगिरीने विषाची फळं पचवली. ही ताकद या योग्यामध्ये होती. पण विनंती माझी आहे, अरे देवाची परीक्षा बघा पण साधूच्या परीक्षेला हात घालू नका. साधूचा कोप झाला आयुष्यात बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण साधू हा देवापेक्षा श्रेष्ठ असतो. देव बोलला ते वचन पूर्ण होत नाही, पण साधूच्या मुखातलं वचन सत्यच होतं. देवाने ठरवतं महापांडवांच्या भूमिकेमध्ये मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, पण भीष्माचार्य समोर आल्यावर हातात शस्त्र धरावं लागलं. म्हणजे देवानं आपली शपथ मोडली. वाजवावया अर्जुनासी दिवसा लपविले सूर्यासी, हारी पत्कली रणभूमीसी सत्य भीष्मासी म्या केली. काय ताकद आहे गगनगिरींच्या या भक्तामध्ये. भक्तामध्ये काय ताकद आहे. समर्थ रामदास स्वामींचा एक शिष्य भिक्षेसाठी खाली गावामध्ये आला. त्या गावामध्ये एक ज्योतिष्य होता. ते बोलल ते खरं व्हायचं, खरंच होत होतं. आणि त्या रामदास स्वामींच्या शिष्याला त्याने सांगितलं उद्या तू सकाळी मरणार आहेस, तुझे आयुष्य संपलेलं आहे. शिष्य रामदास स्वामींना सांगितलं स्वामी असं झालंय. ठीक आहे म्हणलेत, मी बघतो काय करायचं ते. हे घोंगडं आतरलं की माझी सेवा सोडून कुठेही बाहेर जाऊ नकोस. त्यानं सेवेला प्रारंभ केला. यमराज न्यायला आला पण त्यानं घोंगडं सोडलं नाही. घोंगडं सद्गुरूच्या घोंगड्याला स्पर्श करण्याचा यमाचा ताकद झाली नाही. यमराज परत गेले
आणि त्या शिष्याचा प्राण वाचला. सांगायचं काय, आज गगनगिरीने हजारो जणांचे प्राण वाचवले, हजारो जणांचे रोग घालवले. आता गगनगिरी महाराजांच्याकडे जायचं असेल तर काय करा, नामस्मरण करा. दिगंबरा दिगंबरा